होय, देखभाल दुरुस्तीच्या नावाने कोटींच्या कोटी उड्डाणे. मनपा स्थायी समिती सभा. देखभाल आणि दुरुस्ती ऐकायला शब्द कसा अगदी गोंडस वाटतो ना. पण या दोन शब्दांच्या आड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात काय शिजतंय हे ऐकाल तर तुमचे पायाखालची जमीन सरकेल. होय, देखभाल दुरुस्तीच्या नावाने कोटींच्या कोटी उड्डाणे. गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा पार पडली. पण ही सभा शहराच्या विकासासाठी होती की ठेकेदारांची उकळ पांढरी करण्यासाठी? नागरिकांच्या खिशातून कराच्या रूपाने जमा झालेल्या जनतेच्या पैशाची ही थेट दरोडेखोरी चालली की काय, असा संतप्त सवाल आज शहरात विचारला जातोय. नेमकं काय घडतंय स्थायी समितीच्या या बंद दाराआड? एखाद्या भागातील रस्ता उखडला, कचरा व्यवस्थापन असो, पथदिवे असोत किंवा पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती, एखादं काम निघालं की लगेच मंजुरीचे हातोडे पडतात. कोट्यवधी रुपयांची टेंडर सुटतात, कागदावर आकडे फुगवले जातात आणि लाडक्या ठेकेदारांच्या झोळीत कोट्यवधी रुपये टाकले जातात. पण प्रत्यक्षात जमिनीवर काय? सुरुवातीचे काही दिवस, होय, अगदी सुरुवातीला थोडाफार तमातूम देखावा केला जातो. 2-4 कामगार आणायचे, थोडी डागडुजी केल्यासारखं दाखवायचं, कॅमेरा समोर फोटो काढायचे आणि झाले का. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत जैसे थे. ना कामाचा पत्ता, ना ठेकेदाराचा पत्ता. काही दिवसात तो रस्ता पुन्हा उखडतो, ते पथदिवे पुन्हा पडतात आणि तीच दुरुस्ती पुन्हा नादुरुस्त होते. मग मला सांगा, हे काम नक्की होतंय की फक्त कागदावरची घोडेबाजार चालली आहे? आज शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात शंकेची मोठी पाल चुकचुकत आहे. जनतेचा सवाल सोपा आहे, तो ठेकेदार नक्की कशाची देखभाल करतोय? मनपाच्या तिजोरीची की स्वतःच्या बँक बॅलन्सची? ज्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होतो ते काम प्रत्यक्षात होतंय की नाही हे तपासण्याची धमक मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये नका नाही, की अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार याचं अर्थपूर्ण संगणमत यामागे आहे? प्रत्येक सभेमध्ये गदारोळ होतो, मोठे मोठे दावे केले जातात, चौकशीचे आदेश दिले जातात, पण शेवटी निष्पन्न काय? शून्यापेक्षा जास्त काहीच नाही. नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची भाषणे संपतात, सभा संपते, पण जनतेचे हाल आणि ठेकेदारांची मक्तेदारी मात्र अशीच सुरू राहते. हा नागरिकांच्या रक्तामासाच्या पैशांचा थेट अनादर आहे. देखभाल दुरुस्तीचा हा धंदा आता तात्काळ बंद झाला पाहिजे. स्थायी समितीच्या सदस्यांनो आणि मनपा प्रशासनानो, ऐका, जनतेचा डोळा तुमच्या या प्रत्येक अगदी घोड्यावर आणि कोटींच्या उड्डाणांवर आहे. जर काम होणार नसतील तर या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अन्यथा हाच जनता जनार्दन येत्या काळात तुम्हाला स्थायी समितीच्या खुर्चीवरून खेचल्याशिवाय राहणार नाही. हे देखभाल प्रकरण नाही, हा थेट घोटाळा आहे. यावर उत्तर मिळालंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.